छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळी राडा झालाय। महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईला यावेळी विरोध करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान काही जणांनी धिंगाणा घातला। पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर सुद्धा केला। यावेळी मोठा गोंधळ झाला होता, मात्र पोलिसांनी ते नियंत्रणात आणले। सध्या मात्र त्या ठिकाणी शांतता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव मधली ही दृश्य आहेत। पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्यांवरती सौम्य असा लाठीचार्ज सुद्धा यावेळी करण्यात आला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले। सचिन, आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील संपूर्ण घडामोडी आहेत। महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला विरोध करण्यात आलाय। काय अपडेट आहेत? सध्या त्या ठिकाणी शांतता आहे का? सध्या तरी या ठिकाणी शांतता आहे, मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी गोंधळ झाला होता। महानगरपालिकेने सकाळपासून या परिसरामध्ये मार्किंग करायला सुरुवात केली होती। नारेगाव भागातील ज्या रस्त्यावरच्या दुकानं आहेत, अतिक्रमण आहेत, त्यांना निष्कासित करण्यासाठी वेळ दिला होता। सर्व काही सुरळीत सुरू होतं। अनेक जे मालमत्ता धारक स्वतःहून आपली दुकानं काढत होते जे अतिक्रमणामध्ये आलेले आहे। मात्र थोड्या वेळापूर्वी काही जणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला होता। मनपाच्या पथकाला विरोध करायला सुरुवात केला होता आणि त्यानंतर त्यांना जेव्हा समजूत घालण्याचा प्रयत्न केला ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यानंतर जे गोंधळ सुरू केला होता ते गोंधळ शमवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। या ठिकाणी पोलिसांनी आता सर्व हँडल केलेलं आहे। सध्या कुठल्याही पद्धतीचा वाद सध्या नाहीये। सर्व शांतता परिसरामध्ये आहे। नागरिक स्वतःहून आता आपली जी दुकानं आहे जी अतिक्रमित आलेली आहे ती स्वतःहून काढताना आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी देखील आता मोठा पोलीस बंदोबस्त परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे। सध्या शांतता आहे। नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। नारेगाव भागात अतिक्रमण कारवाई वेळी हा राडा झाल्याचा संपूर्ण प्रकार घडला।